साठी ज्यांनी बारकाईने हे सगळं राजकारण बघत असतात ते राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार किरण तारे सर आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. अर्थातच चर्चेची सुरुवात ही शीतलताईंपासून, कारण आम्ही तुम्हाला त्या हॉटेलमध्ये बघितलं. महाराष्ट्राला प्रश्न असा पडलेला आहे, पंचतारांकित पहारा या नगरसेवकांना काय, त्याला मोकळा श्वास का घेऊ दिला जात नाहीये? खरं तर ते निवडून आलेत, त्यांना सगळ्या लोकांपर्यंत जायला हवं, सदिच्छा भेट घ्यायला हवी. हे तुम्ही असं विरोधक म्हणतायत की डांबून ठेवलंय त्यांना, खरं आहे का हे? ते मला असं वाटतं विरोधक काय म्हणतात यांना उत्तर देण्यापेक्षा हम्म. आज मी सुद्धा आत्ताही हॉटेलमधूनच तुमच्याशी बोलते आहे. असं काही डांबून वगैरे कुणालाही ठेवलेलं नाही. आत्ताही खाली लेक्चर्स चालू आहेत. साधारण महानगरपालिकेची कामकाज कसं करायचं, कारण आमचे जे 29 नगरसेवक निवडून आले त्यातल्या 19 महिला आहेत हा. आणि जवळजवळ 15 पेक्षा जास्त नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. हम्म. त्याच्यामुळे कशा पद्धतीने सामोरं जायचंय, कायदे कानून काय आहेत, असे लेक्चर्स खाली आत्ताही या क्षणाला सुरू आहे. मी लेक्चर्स अर्धवट सोडून आलेले आहेत. त्याच्यामुळे असं काही डांबून ठेवलं नाही. इनफॅक्ट पत्रकार सुद्धा सगळे बरोबर आहेत. तेही तिथे बसलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही येऊन बघाल तर फक्त इथे एकत्र त्यांना ठेवलेलं आहे आणि एकत्र राहून आम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कसं महानगरपालिकेच्या कामकाजाला सामोरं जायचं या संदर्भात लेक्चर्स चालू आहेत. ताई, मी अजिबात खोचकपणे विचारत नाही, मी सरळ मनाने प्रश्न विचारतोय. आता कसं आहे, तुम्ही सोबत निवडणूक लढलात, मग भाजपच्या सुद्धा नगरसेवकांना तिथं घेऊन जाऊन त्यांना लेक्चर द्यायला नको होतं का? नाही, नाही, जरूर. तरी मला असं वाटतं, की हम्म. उद्या खरं तर आम्ही त्यांना सर्वांना कोकण भवनला जाऊन जेव्हा त्याचं BMC कडून जेव्हा नोटिफिकेशन निघेल, त्याच्यानंतर त्यांचे रजिस्ट्रेशन करणार आहेत आणि मला वाटतं उद्या सगळे आपापल्या घरी जाणार आहेत. त्याच्यामुळे बर. असं काहीही नाहीये, की कुणाला डांबून वगैरे ठेवलंय. हा उगीचच चर्चा आणि उगीचच त्याच्यावर राजकारण सुरू आहे असं काहीही नाहीये. काल स्वतः शिंदे साहेब सुद्धा इथे आलेले, तेव्हाही माध्यमाचे हा. सर्व पत्रकार इथे उपस्थित होते. शिंदे साहेबांनी स्वतः त्यांना भेटले, त्यांचा सगळ्यांचा सत्कार केला, त्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे ही मार्गदर्शन सगळ्यांना एकत्रित केल्यामुळे जर कुणाच्या पोटात पोटशूळ उठत असेल आणि हा. त्याचं कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांचं राजकारण त्यांनाच लटला. ताई, माझ्यासाठी आज इतका महत्त्वाचा दिवस आहे ना, कारण आम्ही त्या नगरसेवकांशी संवाद साधू शकत नाहीये. पण हॉर्सेस माउथ, तुम्ही तिथं आहात हॉटेलमध्ये आत्ता, म्हणून मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. ह्या नगरसेवकांची काहीतरी एक इच्छा आहे असं मला कळतंय. काय त्यांची इच्छा आहे? काहीतरी ते असं म्हणतायत की आपला महापौर व्हावा. खरं आहे का? विलासजी विलासजी नगरसेवकांना न भेटता सुद्धा तुम्हाला त्यांच्या मनातलं कळतं, ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु असं काही नाहीये. आम्ही परत एकदा सांगतोय, की आम्ही महायुती म्हणून इलेक्शनला सामोरं झालंय. आम्हाला जे मॅन्डेट मिळालंय ते महायुती म्हणूनच मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही महानगरपालिकेचा महापौर सुद्धा बसवताना महायुती म्हणूनच आम्ही बसवणार आहोत. तुमची इच्छा, अपेक्षा, काही शब्द दिलेला काही आहे का? कारण मग बातम्या येतात त्या खोट्या आहेत का, की तुम्हाला महापौर पद नको आहे? आम्ही हवंय किंवा नकोय असं अजिबात म्हणत नाहीयेत. आम्ही एवढंच म्हणतोय, की याच्यावरचा निर्णय माननीय मुख्यमंत्री फडणवीसजी, त्याचप्रमाणे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे दोघं जण मिळून घेतील. त्याच्यामुळे एवढं नक्कीच आहे, की महायुतीचाच महापौर बसणार आहे, याबद्दल आम्हाला खात्री आहे. ठीक आहे. ताई, तुम्ही आधी पत्रकार होतात, आता राजकारणात आलात, त्यामुळे तुम्ही काही ठरवलेलं दिसतंय, की नगरसेवकांच्या मनात, तुमच्या मनात काय आहे ते सांगायचं नाही. पण भाजपपर्यंत हे पोहोचलंय का केशवजी, की केवळ माध्यमांमध्येच आहे? त्यांची जी अपेक्षा आहे